कधी कधी आपण आयुष्यात खूप काही करायचं ठरवतो, पण मनात एक विचार सतत येतो, मी जे करत आहे ते खरंच योग्य आहे का? आणि त्याच वेळी आपण विचार करतो की कोणीतरी मला एखादा संकेत दिला तर बरं होईल, म्हणजे माझा डाऊट क्लिअर होईल. तर ऐक, आज तुला हवा असलेला संकेत मिळाला आहे. हाच तो आवाज, हाच तो क्षण जो तुला पुढे ढकलण्यासाठी मदत करेल. पहिली गोष्ट समजून घे, तू आतापर्यंत जिथपर्यंत आला आहेस तिथपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा खूप मेहनत घेतली आहेस. तुझं प्रत्येक छोटं पाऊल तुला इथपर्यंत घेऊन आलं आहे. मग का थांबायचं? ही थांबायची जागा नाही, ही फक्त सुरुवात आहे. लोक काय म्हणतात, काय बोलतात त्याने काहीही फरक पडत नाही. आज जर तू तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उठलास तर उद्या हेच लोक तुला इन्स्पिरेशन म्हणून मानतील. आणि लक्षात ठेव, यशस्वी लोकांना सुरुवातीला कोणीही सिरियसली घेत नाही. दुसरी गोष्ट, तुला भीती वाटते का? छान आहे, कारण जर भीती वाटली नाही तर याचा अर्थ असा आहे की तुझं स्वप्न खूप छोटं आहे. मोठ्या स्वप्नांसोबत भीती येते, अडथळे येतात, शंका येतात, पण हाच तो संकेत आहे की तू योग्य दिशेने चालला आहेस. तिसरी गोष्ट म्हणजे सातत्य. एखादा दिवस चांगला जाईल, एखादा दिवस वाईट, पण सातत्य हेच तुझं सिक्रेट वेपन आहे. आज 1% प्रगती केली, उद्या 1% प्रगती केली तर काही महिन्याने तुलाच आश्चर्य वाटेल, मी एवढं कसं केलं? मित्रा, आयुष्य छोटं आहे, वाट बघण्यात किंवा बहाणे करण्यात घालवणंच कामी नाही. योग्य वेळ ही नेहमी आत्ताच असते. आज तू जो निर्णय घेशील उद्या तेच तुझं आयुष्य ठरवेल. चौथी गोष्ट म्हणजे धीर. कदाचित तुला लगेच रिझल्ट मिळणार नाही, पण यश एकाच दिवशी मिळत नाही. शेतकरी सुद्धा रानात पेरतो, त्याला लगेच पीक मिळतं का? नाही. त्याला पाणी द्यावं लागतं, खत द्यावं लागतं, त्याला फवारणी करावी लागते, त्याला खूप महिने राखावं लागतं, तेव्हा कुठे जाऊन शेतकऱ्याला त्याचं पीक मिळतं. तसंच तुझ्या मेहनतीचं फळ सुद्धा योग्य वेळी तुला नक्की मिळेल. पाचवी गोष्ट म्हणजे विश्वास. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. लोक शंका घेतील, परिस्थिती तुला खचवेल, पण तुझा विश्वास तुला उचलून धरतो. आणि जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हा तुला थांबवायला या जगात कोणीही पुरेसं शक्तिशाली नसतं. तर हे आहे तुझ्यासाठी काही महत्वाचे संकेत. आज तो क्षण आहे जिथे तुला स्वतःला विचारायचं आहे, मी खरंच माझं स्वप्न जगतोय का, की फक्त वेळ वाया घालवतोय? जर उत्तर आहे की मी अजून खूप काही करू शकतो, तर मग अजून काय वाट बघतोस? उठ, कामाला लाग, कारण तू जेवढं मोठं विचारशील तेवढंच मोठं तुझं आयुष्य होईल. लक्षात ठेव, यशस्वी होणं ही फक्त इच्छा नसते, ती एक जबाबदारी असते. तुझ्यात क्षमता आहे, धाडस आहे, फक्त तुला पहिलं पाऊल टाकायचं आहे. आज युनिव्हर्सने तुला तुझा संकेत दिला आहे, आता फक्त तुझ्या हातात आहे. तू तो एक्सेप्ट करून ऍक्शन घेशील, अजूनपर्यंत वाट पाहत राहशील. निर्णय तुझा आहे, पण लक्षात ठेव, योग्य वेळ ही कधीच उद्या नसते, योग्य वेळ ही नेहमी आजच असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामीचे असेच प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी भक्त माऊली या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.